छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या 15 ते 20 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी सुद्धा हवालदिल झालेले आहेत। आपण बघू शकता की आपल्या समोर एक शेतकरी आहे जो या ठिकाणी त्याचा वेदना आणि संताप व्यक्त करतोय आणि त्याच्या पाठीमागे जर बघितलं आपण तर हे त्या व्यक्तीचं संपूर्ण शेत आहे जे मका पेरलेलं होतं। मात्र हे संपूर्ण मका जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे। या पावसामुळे हा सगळा मका आडवा झालेला आहे। आपण जर बघितलं तर अगदी काही दिवसांमध्ये हा मका जो आहे तो काढणीला आला होता। हा मका काढून तो बाजारामध्ये विकून या शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार होते। मात्र तत्पूर्वीच या ठिकाणी या शेतकऱ्याचं जे शेत आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे हा वैफल्यग्रस्त झालेला शेतकरी झाला। आम्ही तेव्हा याच्या शेतात गाठलं त्यावेळेला हा संताप व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण या शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्याच्या वेदना आणि दुःख जे आहे ते समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। या शेतकऱ्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचलेलं आहे तर काही दुसऱ्या पट्ट्यात गेलं तर अगदी कमरे इतकं सुद्धा पाणी या शेतकऱ्याच्या शेतात थांबलेलं आहे। दादा ऐका 1 मिनिट, हे बघा हे किती पाऊस झाला, कधी झालं हे? कधी झाला साहेब? रात्री झाला पाऊस आणि दादा 15 दिवसा पाऊस चालू आहे। हे शेत जमीन आहे त्याच्यात पाणी 4 फूट पाणी साहेब, काय करणार आम्ही? तुम्ही सांगा काय करणार? पर्याय फक्त एकच आहे। पर्याय जो असतो ते सरकार मदत करत असतं आपल्याला आणि तुम्ही फक्त सरकारला तुमच्या वेदना सांगितल्या पाहिजे। सरकार काय करू शकत नाही शेतकऱ्याचं। सरकार बसला यशीत त्याला पाहायला सावड नाही शेतकऱ्याकडे येण्याची जाण्याची। काय पंचनामे केले? कोणी आलं का? कोणी आलं नाही। रोड नाही हिंडा त्या फक्त वावरात कोण जाईल? वावरात जातील ना बसतील ना ते अधिकारी, त्यांना वावरात यायला टाइम नाही। ते फक्त रोड न पाहत्या पंचनामा करू म्हणते। कधी करते? मेल्यावर? शेतकरी मेल्यावर पंचनामे तुमचे? काय खरं नाही हो शेतकऱ्याचं। किती एकर जमीन आहे तुमची? हे आमची 8 एकर जमीन आहे। हे पूर्ण मक्का आणि कापूस आहे त्याच्यात पूर्ण पाण्याखाली। 8 एकर टोटल पाण्याखाली आहे? पूर्ण पाण्याखाली, पूर्ण 8 एकर। हेच 8 नाही, जवळपास पुरा परिसर पाण्याखाली आहे। काय करणार तुम्ही सांगा? काय करणार? सरकारला काय सांगाल, काय विनंती कराल? सरकारला विनंती फक्त एकच, आमचं कर्ज, त्याचं कर्ज कसं फेडणार तुम्ही सांगा? तुम्ही सांगायचं कर्ज, आमचं कर्ज माफ झालं पाहिजे। आमचे कांदे सडले त्याला भाव 500 रुपये आणि त्यांचं बी 1 किलो घ्यायचं त्याला 4000 रुपये। हे कोणचा न्याय तुम्ही सांगा? तुम्ही सांगा हा न्याय काय? 1 किलो घ्यायला 4000 आणि शेतकऱ्याचं 1 क्विंटल द्यायला 500 रुपये। हा न्याय? ह्यो न्याय सरकारचा आहे? हे सरकार काही कामाचं नाही शेतकऱ्याच्या। हे फक्त शहरी भाग लागतो या सरकारला, त्याच्याशिवाय दुसरा कोणी लागत नाही। आपण बघू शकता की हा शेतकरी अत्यंत संताप व्यक्त करताय, वैफल्यग्रस्त झालेला आहे, हवालदिल झालेला शेतकरी आणि तो जो काही वेदना मांडतोय त्या वेदना खूपच भीषण आहेत आणि कठीण आहेत। त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यांना तातडीनं आर्थिक मदत देण्याची गरज आहे। किमान पंचनामे तरी तातडीनं सुरू होणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना धीर मिळेल, आधार मिळेल आणि मदतीची वाट बघायला सुद्धा त्यांना संधी मिळेल। कॅमेरामन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।